मामाजी चहा घ्या. अरे वा, आज तर म्हटलं बिना आवाज दिला चहा येऊन गेला. हं? बरं आहे बरं आहे. आमची सून आली ना आता घरात, आता काही काळजीच नाही आहे. आणि ते बाई ते मी चहाचीच वाट पाहून राहिलो होतो. म्हटलं आता कोण उठते आणि कोण नाही. आता रोज तर म्हटलं बाहेरच चहा पिऊन येऊन राहिलो होतो. त्या पूनमले काही एवढ्या सकाळी काही जमून नाही राहिलं होतं. आणि तुझी सासू तर सासूच आहे. तिला तर काही घरादाराची काही फिकर आहेच नाही. तर त्याच्यानं सकाळी बाहेरूनच चहा पिऊन येऊन राहिलो तुम्ही. बरं झालं बाई त्या चहा करून दिला तर. आज घरचा चहा पिन म्हटलं सकाळी सकाळी मस्त. आण दे 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 आता दे. पण बाई काय म्हणते तर वहिनी दिसून राहिल्या ना. शांता वहिनी कुठे चालल्या गेल्या? त्याला सकाळीच उठायची सवय आहे. दिसून नाही राहिल्या. झोपल्याच आहे काय अजून? पाय बरं त्याची तब्येत बरोबर नाही वाटून राहिली काय तर. जरा शिकायला चक्कर मारून पाय. एवढा वाडकोरी काही झोपत नाही त्या. नाही नाही मामाजी, त्या सकाळीच उठल्या. सकाळीच उठल्या, झाडझुडे केली, रांगोळी टाकली, तुळशीला पाणी घातलं, सगळं काही केलं तिनं. आणि बाहेर बसल्या होत्या निघून. आज त्याला सकाळीच उठायची सवय आहे की नाही. तर त्या बसल्या होत्या. तर त्या रंजना काकू आल्या. त्याच्या सुनीची म्हणते तब्येत बरोबर नाही वाटून राहिली. त्यानं नेलं त्याला. चहाही नाही पेल्या त्या. चहा ठेवला होता मी, पण पेलाच नाही. येतो म्हणे, नंतर करून देजो म्हणे. मग तो चहा तुमच्यासाठी आणला, तुम्हाला देऊन दिला. मग हो काय, असं असं. बरं बरं. आणि बाई हे पाय, मी तुझ्या सासूजवळ पैसे गिसे ठेवले. काही लागले इकडे तर घे तिच्या जवळून. घरात काही लागून निघून तो. कारण की आता आता पाणी पडून राहिलं. आता वावरात जास्त वेळ राहा लागल. आता जास्त वेळ घरात राहणं काही जमत नाही. आणि अंक्या उठला काय? अंक्या उठला काय? दिसून नाही राहिल्याच्या माय बहीण. आता तू आली तर काय, आता हे काही झोपा काढून काय, आता दोघी नवरा बायको आतापर्यंत तू झोपा काढल्याच. आवाज त्याला पण त्याले उठला का नाही उठला तो. बरं मामाजी, तुम्हाला कसं पाहिजे काय? जातो म्हटलं मी किचनमध्ये. नाश्त्याची तयारी करतो आता. आणि योग्य कुठे तर त्याच्यासाठी चहाही करावं लागत. हो हो, जाय बी जाय. आता कोणी नाही पाहिजे मुले. च्या माय बहीण मला वाटलं होतं काही राधिका येईन तर हिडून मिळून करा ह्या दोघी. तर काय आहे, याच्या झोपाच निघून राहिल्या. एवढा उजेडे निघून गेला, सूर्य निघून गेला. आता टाकून दिलं वाटते तिच्या भरोशावर पूर्ण घर. आता सांभाळते ते. आणि हे मोकळे हे मंदाची खबर घ्या लागून जराशी. आता ते वहिनी होती घरात, सकाळी उठून झाडझूड गिडझूड केली म्हणते, रांगोळी टाकली म्हणते. ह्या मंदाला तुम्ही कधी पाहिलंच नाही बाप्पा, सोनं आलं तेव्हापासून. आता झाडूही नाही पाहिला तिच्या. पाय लागून आता. अरे, इथे तर मस्त भरला आहे चहाचा कप. कोणाचा होय? राधिका ताईनं बनवला असेल चहा. पण कोणासाठी ठेवला काय मी? घेऊन घेऊ काय मी? नाही, दुसरा तर दिसून नाही राहिला. पाहतो कोणा घेण्यासाठी बनवला असेल. आणि मी पिऊन घेईन तर अजून बनवा लागल. मग नंतर माझ्यासाठी बनवतो. राधिका ताई सकाळीच उठलं वाटते बाप्पा. चहा पाणी होऊन गेली. किती काही लवकर उठाव ना, तर याच्या बरोबरीनं उठणंच नाही होत. झोपते का नाही झोपत काय माहित बाप्पा. रात्री काही येईल सारी चंदेरी राहते तर दिवस केव्हा निघते आणि केव्हा उठतो तुम्ही म्हणून. अरे पूनम, उठली काय तू? अरे हो ताई, उठली ना. उठली, ब्रश केलं, तोंड धुतलं. आता म्हटलं इकडे येतो म्हटलं. पाहतो म्हटलं काही किचनमध्ये काही लागते की काय चहा घ्या बनवायला. तर पाहून राहिली तर पहिलेच चहा बनलेला दिसून राहिला. आणि राधिका ताई, हा कोणाचा कप आहे? तर याच्यात चहा आहे ना, गरमच आहे. अहो, तो 2 कप चहा केला होता मामाजीसाठी आणि मोठ्याईसाठी. तर मोठ्याईला नाही काय, त्या रंजना काकूनं नेलं. त्याची सोनीची तब्येत थोडीशी बरी नाही आहे म्हणते. तर नेलं त्याला. तर त्या राहिला चहा प्याच्या. आणि दुसरा कप होता तो मामाजीला देऊन दिला. तर एक कप राहिला बाई चहा. आता म्हटलं तोंड घेऊन धुतलं ना, आता मी घेऊन घेतो म्हटलं. म्हणून इथं गाळला होता, पहिले मामाजीला देऊन आली. मग म्हटलं आल्यावर नंतर मी पिऊन घेतो. काहून, तुला प्याचा आहे का? तुला प्याचा असेल तर पिऊन घे, मी दुसरा करून घेईन. नाही नाही, पिऊन घ्या ना, तुम्ही पिऊन घ्या, मी करतो ना. अंकुची उठले वावरात जायचं आहे की ते ते उठले लवकरच. तर त्याच्यासाठी करून घेतो आणि माझ्यासाठी करून घेतो. आणि अजून कोण उठलं तर मग त्याच्यासाठी करून घेतो ना. नाही तर मग अजून वेळेवर थोडा बनवा लागते. अजून कोणी नाही उठलं काय? नाही ना, पिऊची काय माहीत उठतो म्हणे. उठले का तर अजून झोपून गेले तर तिकडून काही चक्कर मारला नाही आता आली तेव्हापासून. काय माहीत अजून डबल झोपून गेले काय तर. आणि आते बहिणी उठल्या. असं करणं तू यासाठी. आणि अंकुश भाऊजीसाठी बनवून घे. आणि दोघं पिऊन घ्या. नंतर हे उठले ना, ते दोघं मायलेकासाठी दुसरा बनवून घेऊ आपण चहा. तसाही नाही का शिळा चहा काही प्याव नाही. तर मी काय म्हणतो पुन्हा असं करा आपण. आता लवकर तयारी करू आपण नाश्त्याची. आणि चल पहिले चहा करून घे, नंतर नाश्त्याची तयारी करू. अरे हो ना ताई, कामच करणं आहे ना. सकाळ ते संध्याकाळ कामच करणं आहे म्हटलं. कामच करणं आहे या घरात. ह्या घरात काही चैन नाही आहे म्हटलं आपल्याला. ते जाऊ दे तिकडे, कामाचं जाऊ दे चुलीत. मी काय म्हणते, राधिका ते कसे गेले तुमचे माहेरात दिवस? कसे गेले? मस्त गमून राहिला असेल तुम्हाला, आहे ना? किती दिवस राहिला तुम्ही? मला तर एवढी आठवणी म्हटलं तुमची, लयच आठवणी. असं मन करे का बस नाकच गेल्या बाप्पा तुम्ही. इथं राहिल्या असत्या ना तर पुरल्या असत्या म्हटलं. मग केवढी फजिती झाली, लस फजिती झाली ना. फजिती? कायची फजिती हो? बरं, मला हे कप घेऊ दे. चहाचा कप घेऊ दे, नाही तर चहा थंडा होऊन जाईल. सांग ना कायची फजितीचं.
माय कायची फजिती म्हणता तुम्ही. म्हटलं इथं इथं खाणारे वेगळे वेगळे. हां माझ्याकडून काही स्वयंपाक पाणी काही जमून नाही राहिलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली सासू तर एका कामाले धंद्याले खायलाच हात लावत नाही बाप्पा. त्याले किती किती म्हटलं का मला भाजीचं सांगा. हां कमीत कमी घरात तरी राहा. तर म्हटलं घरातही नाही राहत म्हटलं ना काही नाही. हां ना सांगत ना काही करत. नाही केलं कसंही आडवं तिडवं आणि खाऊ घातलं म्हटलं जसं झालं तसं. काय करू मग मी माझ्या जीवाच्या भोवती येऊन गेलो होतं सगळंचं सगळं काम. आता तुम्ही राहता तर मी कसं काय वरतं काम करतो. एवढी काही भाजीच्या याच्यात काही मी एवढी दखल देत नाही. आणि तेच म्हटलं सगळं येऊन गेलं होतं. आणि त्याच्यात आल्या म्हटलं किती किती करायला लागलो हो. लयच करायला लागलो ना लयच करायला लागलो. ते तर बरं झालं म्हटलं का घरचे लोक चांगले होते तर त्यानं समजून घेतलं. पण सासूनं मोठा धिंगाणा रचला होता. काय केलं होतं आता बहिणं. काही झालं होतं काय घरी भांडणं झाले होते काय. अहो भांडणे झाले होते. तुम्हाला काय माहिती आहे ह्याची तब्येत खराब झाली होती ना आतेबाईची. ते मयाच्यानं झाली होती तब्येत खराब. काय बोलून राहिली तू ये ना. पण कशी काय केलं होतं ते असं. अहो राधिका ताई आता नाही काय मला काही भाजी किजी काही चांगली जमून नाही राहिली होती. पण आता तुम्हाला तर माहीत आहे आता तुमच्यासोबत म्हटलं मी पोहा गिया करायला शिकली होती ना. पोहा गिया येते मला करता. पण जरासं मीठ कमी टाकलं आणि जराशी मिरची कमी टाकली होते. पिक्का झाला होता तो. तर म्हटलं जाऊ दे एवढं कसं आडवं तेडवं खाल्ल्यापेक्षा म्हटलं पोहा तरी बरा होते. तर म्हटलं एक दिवस पोहा केला नाश्त्यात. तर म्हटलं एवढ्या चांगल्या पोह्याला म्हटलं आपली सासू नाव ठेवून राहिली होती. खारटही नव्हता झाला ना तरी म्हणे खारटच झाला तिखटच झाला. आणि नुसत्या बडबड करून राहिल्या होत्या. मला दुसरा करून पाहिजे म्हणे वेळेवर म्हणे. मग म्हटलं बाई आता कसं करू. आता म्हटलं झाला असन बाई माझ्या हातानं मला बनवता नाही येत पोहा. तर काय विचारता अंदर येऊन पाहिलं ना तर मस्त होता म्हटलं पोहा. खारटही नव्हता आणि काहीच नव्हता. मस्त बनला होता. तरी म्हटलं सासू नखरे करून राहिली होती. मग मी काय केलं घेतला एवढं मोठं मूठ भरून आणि टाकलं म्हटलं त्याच पोह्यात आणि केला गरम आणि दिला तोच पोहा. मग बाई हो काय हो. मग काय झालं तर. मग काय होणार आहे. मग मामाजी करून राहिले होते बडबड म्हणे आम्हाला चांगला पोहा दिला म्हणे आणि तुलेच कसा खारट लागून राहिला नसन तसं. त्याची झमकली मग दोघीची नवरा बायकोची. मग काय मी त्याच्या मनात काय आलं आणि काय नाही. तर एवढा खारट पोहा म्हटलं सपा खाऊन घेतला. पूर्ण प्लेट खाऊन घेतली. आणि तो पोहा खाल्ला आणि बस मग त्याचं पोटच गडबड झालं. तर 3 दिवसापासून पडल्याच होत्या म्हटलं त्या पलंगावर. उठलाही नाही ना काही नाही काहीच नाही म्हटलं. खाऊन नाही राहिल्या होत्या ना पिऊन नाही राहिल्या होत्या. काही नेऊन देऊ खिचडी नेऊन दिली नाही खाल्ली. वरण भात नेऊन दिला नाही खाल्ला. तर म्हटलं होत्या त्या दवाखान्यात चालल्या होत्या. येणं घेऊन गेले होते अंकुचीनं. आणि 2-3 सलाईनही लागल्या वाटते त्याइले. औषध पाणी चालू आहे. आणि सांगा असं झालं होतं. हो काय पुन्हा. पण ते असं कोण केलं. म्हातारा माणूस आहे ना जास्त कमी झालं काही झालं तर म्हटलं आपल्या भोवती येऊन जाईल. कशा सुना आहे म्हणून बाप्पा म्हणून एवढ्याला मीठ टाकून देते म्हणून पोह्यात. नावाची बदनामी होईल ना आपले मायबाप काय ते काय असं नाही करा. हे असं आता याच्या पुढं कर्ज नको. अहो राधिका ताई मी तेव्हाही नसतं केलं पण म्हटलं चांगल्या पोह्याला नाव ठेवून राहिल्या होत्या आणि त्या चांगल्या पोह्याला नाव ठेवून राहिल्या होत्या. खारटच झाला म्हणे चांगलाच नाही झाला म्हणे. मग दिला ना त्याला खारट. मग खाल्ली शेकली चांगली त्याची. काय करू मग मी आता म्हटलं त्याचे कपडे नाही धुतले काहीच नाही धुतलं. काय करू एकटी घरचे कामं करू स्वयंपाक करू. एक गोष्ट सांगू काय तुम्हाला. म्हटलं एक दिवस तर म्हटलं मी आता बैल शोधायला निघून गेली होती बाहेर. काय म्हणून राहिली तू. लयच कारनामे केले होते आता. लयच कारनामे केले मी नव्हती तर. तरी तर म्हटलं ते 15-20 दिवस तिकडेच गेले त्या पेपरच्या ह्याच्यात. आणि ह्या 15-20 दिवसात एवढं काही घडून गेलं घरात. जाऊ दे बाप्पा आता आली मी. आता काही एवढी टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. पण हे पाय पुन्हा आता म्हटलं मी गेली होती. तर आता सगळीचेच वाके झाले म्हटलं. मला सांगितलं पियुजीनं. त्याची डबा पॅनाचा वाका झाला सगळीच झाला. आता मामाची चहासाठी म्हणून राहिले होते. तर आता काय करायचं आहे तू एका टाईमचा नाही का पूर्ण स्वयंपाक तू घेऊन घे. म्हणजे कसं होते तुलाही समजता येते शिकताही येते. आणि हातही राहते मग तुझ्या स्वयंपाक घरात. आणि हळूहळू सवयी पडून जाते तुला कसं काय बनवावं लागते म्हणजे. मग तू काय करतो वरवरचे कामं करताना तर इथं स्वयंपाक खोलीत म्हटलं ते दुर्लक्ष होऊन जाते. आता असंच करू आपण. म्हणजे मी माहेरी जर गेली माहेरीने गेली कुठं गेली कोणाच्या लग्नात कुठं 1-2 दिवसासाठी तर कमीत कमी तुला घर तर सांभाळता आलं पाहिजे ना. हो राधिका ताई हे तर बरोबरच बोलून राहिल्या तुम्ही. पण का हो राधिका ताई काय आणलं तुम्ही. तुमचा तो कोणता अधिक महिना होता या तुमचा. पहिला होता का दुसरा होता. आता कायचा अधिक महिना. मी तर अधिक महिन्याच्या पहिलेच चालली गेली होती तब्येतीच्या यानं. आणि सगळं गेलं म्हटलं आता. आणि मग कायचं मग आता 4था अधिक महिना होय म्हटलं. या म्हटलं आता 4 वर्ष होऊन जाते माझ्या लग्नाले. काय 4 वर्ष. 4 वर्ष झाले तुमच्या लग्नाले. वाटत तर नाही हो राधिका ताई 4 वर्ष झाले म्हणून. असं वाटते का तुमचं नवीनच लग्न झालं काय. हवं लग्न झाल्याच्या नंतर लवकरच दिवस निघून जाते माहिती नाही पडत म्हटलं. कसे दिवस निघते तर भुरकीने. बरं काय म्हणून राहिली होती तर तू.
और राधिका ताई माही तो अधिक महिना होता हो. हां माही पहिला अधिक महिना होता, पण कुठं जाईन मी. आता आई बाबाच्या इथं तर जाऊ नाही शकत. आता इथंच होती. आता काय मी पुढच्या अधिक महिन्याला बोलावते का नाही बोलावत आई बाबा. माही तर बोलतच बेकार झालं हो राधिका ताई, लयच बेकार झालं ना. आता काय जाऊ दे ना पुन्हा. हां काय घेते एवढी मनावर नको घेऊ. सगळं काही व्यवस्थित होईल म्हटलं. ह्या अधिक महिना नाही तर नाहीच आहे. आता पुढच्या वेळेस म्हटलं पाहू ना आपण काही ना काही प्रयत्न करू ना. आला होता का तुझ्या आई बाबाचा फोन, कोणाचा आला होता काय का त्या लावला होता. लावा लागत होता ना एखादा फोन. नाही हो ताई मला नाही का भीतीच वाटते फोन लावायची का ते काय म्हणून समोरून. म्हटलं एवढ्या आली मी तिथून, काय झालं काय नाही. आता कॉलेजमध्ये आम्ही गेलो होतो की नाही पेपर द्यायला, तर तिथं म्हटलं माझा भाऊ दिसला होता मला आणि माझी बहिणी दिसली होती, दोघंही दिसले होते. काय बोलतो मग, बोला लागत होतं ना त्याच्यासोबत. हां बोला लागत होतं कसं काय, घरचा विचारपूस करा लागत होती. एवढा चांगला तुम्हाला मौका भेटला आणि सोडून दिला तुम्ही. अहो राधिका ताई मी बोलायला गेली पण माझ्या भावाला लयच राग होता म्हटलं मायावर, लयच राग होता. तर तो तर काही माझ्यासोबत बोलला नाही, पण लाईनी बोलली. माझी बहीण आहे ना लाईनी, ते बोलली म्हटलं माझ्यासोबत. तर ते सांगे म्हणे ताई म्हणे तू गेली ना म्हणे तर आई बाबाचे रोजच भांडणं होऊन राहिले म्हणे. बाबा म्हणते म्हणे आईले का त्याच तिले जास्त सूट दिली होती आणि असं तसं माराकुटी होते म्हणे त्याची म्हणे. लय चालू आहे म्हणे घरात म्हणे आणि काही वातावरण चांगलं नाही आहे म्हणे ताई म्हणे. तू त्या असं केलं म्हणे आणि बाबा म्हणे आता मलाही नाही शिकू देऊन राहिले म्हणे, म्हणून राहिले म्हणे का तूही तशीच करशील पूनमसारखी जास्त शिक्षण. तर म्हणे मलाही म्हणते म्हणे का ह्याच वर्षी पेपर दे, पुढच्या वर्षी शिकायची काही गरज नाही आहे म्हणून. अरे पूनम हे तर लयच वाईट झालं व. तू या गलतीची म्हटलं शिक्षा तुझ्या लायना बहिणीला भुगताले भेटन. नाही बाई तू बोल त्याच्यासोबत, अशानं नाही चालन बाई. हो ना ताई मी प्रयत्न तर करूनच राहिली आता. 1-2 वेळा मिस कॉल दिला, तिकडून काही फोन आला नाही. आता काय मी नवीन नंबर दिसला तर म्हणून नाही लावला का त्यानं नंबर ओळखला तर काही समजून नाही राहिलं. पाहू ना आता सध्या पेपरच झाले आणि म्हटलं याचंही काय रिझल्ट येते काय नाही आणि माहीत पडते म्हटलं मग. बरं जास्त काही विचार करू नको. होईन सगळं देव बरोबर करते. आणि पुन्हा पेपर कसे काय गेले हो तू ये भाऊजीचे पेपर कसे काय गेले, चांगले गेले. हो राधिका ताई पेपर तर मस्तच गेले, चांगले गेले ना पेपर. अभ्यास मस्त केला होता आणि जो अभ्यास केला होता ना ते चाललं होतं म्हटलं पेपराचं तर काही हेच नाही म्हणा. पण फक्त आता रिझल्ट चांगला लागला पाहिजे. रिझल्ट चांगला लागला ना तर मस्त कोणत्याही चांगल्या कंपनीत म्हटलं अंकुशजीला जॉब लागून जाते, मग टेन्शनच नाही राहत. काऊन रिझल्ट चांगला लागला तर ते लागन जॉबवर. आणि काऊन तू नाही करशील जॉब. आता पाहू ना राधिका ताई, पाहू ना काय होते तर समोर. आता सध्यापासून विचार करून काही फायदा नाही आहे. पाहू आता. अरे देवा पूनम किती बोलतो तू. पाय तुझ्या बोलण्यात म्हटलं मी एकही घोट चहाचा पेली नाही. हातातल्या हातातच कप राहिला. तिकडे मामाची पिऊन चालले गेले असेल म्हटलं बाहेर. आणि काय आज काहीतरी चांगलं बनवतो नाश्त्याले. फ्यूजी म्हणून राहिले होते काहीतरी चांगलं बनव म्हणे आता म्हणे. तर पाहू काहीतरी बनवू चांगलं आणि हे डबल करा लागून आता चहा गरम. बोलता म्हटलं सारा चहा थंडा होऊन गेला. चल आता चहा ठेवून देतो, गरम करतो पेतो. नंतर तू असं करणार नाही तर तू तर ठेवूनच राहिली ना चहा. पहिले मला गरम करून घे आणि नंतर तू ठेवून घे चहा. बरं ताई ठीक आहे ना. आणि हे पाय मामाजी म्हणून राहिले होते म्हणे वावरात नेतो म्हणे, भाऊजीला अंकुश भाऊजीला नेतो म्हणे वावरात म्हणे. काम आहे म्हणे थोडंसं, कारण की आता 2-3 दिवसापासून चांगलं पाणी येऊन राहिलं की नाही. तर नेतो म्हणे तेले म्हणे. तर जाय बरं पाय बरं उठले काय तर लवकर करा म्हणा, आवर म्हणा. मामाजीला उशीर होईल मग तिकडे ऊन होऊन जाते त्याच्याकडून, मग एवढ्या उन्हीत चालणं गेलं होत नाही. आणि आता गाडी काही जाणार नाही वावरापर्यंत. हे पाण्यानं म्हटलं सगळे रस्ते खराब होऊन जाते, सारे पानं खराब होऊन जाते वावरातल्या. तर थोडंसं लवकरच निघा लागून म्हणा. आता घरी आहे तर तेले सहारा होऊन जाते जरासा, मग तर ते लागले आपल्या कामी, मग अजून मामाजी एकटे पडून जाईल. बरं ठीक आहे ना राधिका ताई. मी तेले पहिले उठून देतो. तसे तर उठलेच होते ते, काय मी त्याची आंघोळ झाली काय तर. आणि जर उठले असन तर तेले म्हणून पटकीने चहा प्या म्हणून. काय म्हणते मामाजी तर ऐका म्हणून आहे नाही काय. बरं करा तुम्ही गरम चहा आणि पिऊन घ्या. आता हे पूनम तर गेली. आता ह्या चहा करतो गरम, सारा थंड झाला या आणि पहिले चहा पितो. मला कसं आता सकाळी पहिले चहाची सवय आहे. चहा जेव्हापर्यंत पिन्नी ना तेव्हापर्यंत कामातही लक्ष काही लागत नाही. मग अजून तिकडचं पाहा लागन. आणि आतेबाईनी उठल्या अजून. आणि सगळा म्हटलं तिकडे आतेबाईच्या रूममध्ये मग अशी गेली होती पाहासाठी, तर सारा कचरा दिसून राहिला होता. कचरा दिसाले तर जरासं त्याची रूमची झटक करा लागन. या पूनमनं केली का नाही केली काय माहीत. आता तर ते म्हणते का कपडे नाही धुतले म्हणते त्याचे. काय माहीत किती गयाटा काढते बाप्पा माझ्या नावानं आणि कितीक नाही. येईल म्हणतो मी म्हणून आता ते मशीन दुरुस्त करा म्हणून. करतो म्हणते आणि काही नाही करत पप्पा. आणि त्या पूनमला सांगून काही फायदा नाही आहे. ते इकडे बोलते आपल्याला गोष्टीत लावून देते आणि ते चालली जाते. आणि म्हटलं ते एवढे मोठे चादरा आणि पडदे गिरते मलाच धुवा लागन. आणि एकटा आता तब्येतीतून उठली. आता जास्त काही दगदग करायला पुरणार नाही. तर आल्या जर मी भिडली ना तर बस अजून तब्येत खराब होऊन जायची आहे.
आता त्याला म्हणतो मी चहा पितो आणि त्याचं झालं असन तर त्याच्यासाठी चहा घेऊन जातो. आता त्याला काही ह्या चहा काही चालत नाही, आपला राहते गोड चहा. आता त्याच्या ऑफिसमध्ये भेटते म्हणते फिक्का चहा नाही तर कॉफी. तर त्याला पडली फिक्का चहा प्यायची सवय, एवढा पिऊन घेतो आणि त्याच्यासाठी मस्त फिक्का चहा घेऊन जातो. आणि त्याला म्हणतो का मामाजीला सांगा का मशीन दुरुस्त करा म्हणून कपडे धुवायचे, कारण की आता लय मोठे कपडे आहे. एवढे काही धुवणं काही होणार नाही म्हटलं. कितीक संगडून ठेवले ना कितीक नाही, आता वरवरचे धुतले असन. बाकीचे चादरा आहे, सोफ्याचे कवर आहे, पडदे आहे, कितीक निघून. बापरे बाप, विचार करू करू मला हे येऊन राहिलं. मी आता म्हटलं काल आणली बॅग तर तशीच पडली आहे, पाहिलंही नाही म्हटलं, त्या बॅगीतही नाही पाहिलं आणि ठेवलेही नाही कपडे. आता ते बॅगची ते ठेवा लागन, सगळं काळ कोड करून ठेवा लागन. आज लय काम आहे बाप्पा, मागं लयच काम आहे. आणि या शांत मोठ्याही नाही आल्या अजून. काय झालं काय मित्र रंजना काकूच्या सुनेले, काय गुड न्यूज आहे काय? तर असं तर चांगलंच आहे म्हणा, पण आले नाही ना अजून. आले तर मुईत पडून जाते. शांताईनं झाडू कुठं ठेवून दिली काय मी? बाहेरचं झाडलं तर का घरातल्या झाडूनच झाडून घेतलं काय? तर बाहेरचं काही दिसूनच नाही राहिली. म्हटलं जरासं तिथं कचरा दिसून राहिला होता, उचलून घेतो म्हटलं, तर कुठं ठेवून दिली तर. अरे आई, आल्या काय तुम्ही? कशी आहे का रंजना काकूच्या सुनीची तब्येत कशी आहे? बरी आहे काय? फायदा गिदा लागला का काही? का घेऊन गेले दवाखान्यात? नाही हो बाई, आता कायचे दवाखाने? आता दवाखाने उघडन 11 वाजता उघडन. तो माझ्याजवळचा माला होता की नाही, तो दिला बाप्पा तिले, दिला. आता जरासं बरं वाटून राहिलं म्हणे. आता थोडी एवढ्या लवकर काही असर करत नाही ना अंगावर. लागन हळूहळू लागन फायदा. आणि त्यानं काही हे नाही, आम्हाला नुकसानही नाही आहे. पोटागिटाचं असं तर होऊन जाईन बरी. हे तर मग दवाखान्यात तर घेऊनच जा लागते 11 वाजता. हो काय? तर आई काही चिंतेचा विषय आहे काय? चिंतेचा विषय आहे काय? काही जास्तच आहे का तब्येत? नाही बाई, मला तर असं वाटते का तिला दिवसच गेले, म्हणूनच अशी करून राहिली होती. ते दिवस गेले आणि कसं काय म्हणते, काही भारीगिरी उचलून घेतलं असन, सरक झालं असन, त्यानं दुखून राहिलं तिचं पोट. आता काय, आता जास्त काही आपल्याला एवढं काही माहीत नाही राहत बी त्याच्यातलं. आता ते दवाखान्यावाला सांगून डॉक्टर काय सांगते काय नाही. तर एखादा चक्कर मारन मी 11 साडे 11 तिच्या घरी जाऊन कशी काय तब्येत आहे तर म्हणून जा लागन. आता गावात राहतो, तोंडावर तोंड पडते, आपल्याला कोणी विचारते तर जा लागते. बरं तुम्ही बसायचं, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. तर चला मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला, कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप तर नक्कीच त्या हाईप द्यायला विसरू नका. पण त्या अगोदर सगळीचे आपण नाव घेऊन घेऊ, ज्यांनी आम्हाला छान कमेंट केली. चला तर मग सगळीचे नाव घेऊ आपण. आरतीताई, सुमित गुलवे, ललिताताई भरडे, शुभदाताई गोठणकर, रत्नमालाताई तिरुलकर, प्रियंकाताई मून, प्राचीताई मुळे, लताताई चौधरी मुंबई, भारतीताई वाघमारे, रेखाताई मोहाडीकर, शीतलताई हजारे, पूनमताई खिवानसरा नाशिक, युक्ती खिवानसरा नाशिक, रंजनाताई इंगोले, वैजयंतीताई माहितकर, मराठी लताताई सतीश बडवे, विद्याताई पाटील, मनीषाताई फोनके, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, छायाताई फाटे, चंदाताई खापरे बदलापूर, विद्याताई पाटील. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप धन्यवाद. ज्यांनी आम्हाला कमेंट केली आणि ज्यांनी नाही पण केली त्यांचे पण खूप धन्यवाद. आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज मस्त येऊन राहिले म्हटलं. असेच तुमच्या राधिकाला साथ द्या, तुमच्या राधिकाला पुढे न्या. आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.